या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूर शहराला मोठी सामाजिक आणि प्रबोधनात्मक परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा जपत कोल्हापुरात यंदाचा गणेशोत्सव सुसंस्कृत आणि सुसंगत वातावरणात साजरा व्हावा अशी अपेक्षा जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्यासह विविध मान्यवरांनी व्यक्त केली. शाहू स्मारक इथं झालेल्या गणेशोत्सव पार्श्वभूमीच्या व्यापक बैठकीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, अनेक गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या वतीनं अनिल घाडगे, आर. के. पवार, किशोर घाडगे, सरलाताई पाटील, अशोक देसाई आदींनी सूचना मांडल्या. रस्त्याची झालेली दुर्दशा त्वरित दूर करावी, गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्या कापाव्यात, अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करावा, पोलीस प्रशासन आणि मंडळांमध्ये समन्वयासाठी पोलीस मित्र नेमावेत, गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू करावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मंजुलक्ष्मी यांनी रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यात येईल आणि आवश्यक त्या सर्व वेळा वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन दिलं. प्रारंभी तज्ज्ञ डॉ. बाफना आणि कान तज्ज्ञ डॉ. कुलकर्णी यांनी डॉल्बी साऊंडमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी व्हिडिओ सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केलं. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी प्रबोधनपर आणि शिस्तबद्ध गणेशोत्सव ही कोल्हापूरची ओळख आहे, ती यावर्षीही सर्वांनी सामूहिकपणे जपावी असं आवाहन करत या बैठकीचा समारोप केला.